तासगाव ते कौलगी प्रवास करणारे शामराव नामदेव फडतरे बेवर्ष 96 या ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या लेडीज कंडक्टर कराळे यांनी त्यांचा पास चालत नाही, आधार कार्ड व्यवस्थित दिसत नाही असे कारण सांगून पास फाडला होता। त्यानंतर त्यांच्याकडून 21 रुपये तिकीट आकारणी करून कौलगी गावच्या अलीकडे एसटी बसमधून खाली उतरवले होते। हा प्रकार 4 डिसेंबर 2025 रोजी घडला होता। हा सर्व प्रकार एसटी बसच्या चालकाने प्रत्यक्ष पाहिला असतानाही त्यांनी कोणताही विरोध न करता त्या वयोवृद्ध नागरिकाला हाताला धरून बसमधून खाली उतरवले। या घटनेचा तीव्र निषेध करत शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रदीप काका माने पाटील यांनी एसटी विभागीय प्रमुखांना निवेदन देऊन या प्रकरणाचा तातडीने खुलासा करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। जर 7 दिवसाच्या आत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही तर शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रदीप काका माने पाटील यांनी दिला। नमस्कार, एसके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता सध्या आपण तासगावातले एसटी बस स्थानक मध्ये आहे। एक 4-5 दिवसापाठीमागे एक वेगळा असा प्रकार एसटी वाहक आणि चालकांच्या मार्फत झालेला आहे। त्या संदर्भात प्रदीपकांनी एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई नाही, त्या संदर्भात आता आपण बोलणार आहोत। सांगली जिल्हा उपप्रमुख शिवसेना शिंदेगड। नमस्ते काका। जय महाराष्ट्र। काय नेमका हा प्रकार आहे? हे बघा, या क्रांतिकारी तासगाव तालुक्यामध्ये या तासगावच्या बस स्टॉपवरती अनेक घटना घडतात, परंतु 4 डिसेंबरला जी घटना घडलेली आहे ती फक्त तासगाव तालुक्यापुरती नव्हे तर अखंड महाराष्ट्राला खाली बघायला लावणारी निंदनीय कृत्य घडलेलं आहे। तासगाव डोंगरसुनी गाडीमध्ये शामराव फडतरे सर वय वर्ष 96 हे कौलग्याला जात होते। त्या बसमध्ये त्या कराळे नामक कंडक्टरनी त्यांना पास मागितला। तो पास तुमचा चालत नाही, बळकटलेला आहे आणि डुप्लिकेट आहे असं सांगून तो पास फाडला आणि वयोवृद्ध शामराव फडतरे काकांना बसमधून हाताला धरून खाली उतरवलं। ते सांगतायत माझं वय 96 आहे, मी रिटायर्ड आहे आणि माझा पास असताना तुम्ही मला खाली का उतरवताय, परंतु काही न ऐकता दमदाटी करून तो पास फाडला। आणि हा पास फाडत असताना भोसले नामक जो ड्रायव्हर आहे त्यांनी पण त्या घटनेचा विरोध करायपेक्षा त्या कंडक्टरला सपोर्ट केला आणि दोघांनी मिळून वयोवृद्ध 96 वर्षाच्या फडतरे काकांना बसमधून खाली उतरवलं आणि बसचा दरवाजा बंद करून बस निघून गेली। 2 किलोमीटर अंतरावरती हा वयस्कर फडतरे काका घरी चालत गेले। विचार करा, प्रत्येकाच्या घरामध्ये महिला आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये वयस्कर लोक आहेत, अशा पद्धतीने वागणूक ही शोभते का? त्यामुळं आम्ही घटना कळल्यानंतर एक निवेदन आम्ही आगार प्रमुखांना दिलं की सदर घटनेची चौकशी करा आणि त्या कर्मचारी कंडक्टर ड्रायव्हरना ताकीद द्या आणि घडलेल्या घटनेची माफी मागून त्या वयस्कर 96 वर्षाच्या फडतरे काकाच्या घरी पाठवा, माफी मागा, हे प्रकरण थांबेल। कारण प्रत्येकाला पोट आहे, आम्ही पोटावर मारणारे नाही, परंतु हे मुजोर 14 दिवसानंतर सुद्धा साधी माफी मागायचे कष्ट घेत नसतील तर अशा मुजोर कर्मचारी कंडक्टर ड्रायव्हरला सस्पेंड केलं पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी करतो। काका, अशा प्रत्येक वेळेला घटना घडत जात आहेत, शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पण बाबतीत अशा घटना घडलेल्या आहेत, तरी सुद्धा यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं सहानुभूतीपूर्वक म्हणतो की कोणती कारवाई किंवा विचारपूस सुद्धा होत नाही। मग हे याच्या पाठी यांच्या असं कोणाचा हात आहे का? ह्याच्यावर कारवाई का करण्यात का बरं असं काय होतंय? हे बघा, बारीक मोठी ह्या गोष्टी अशा होत आहेत, परंतु कालची जी घटना झालेली आहे हे कुणालाही चीड येणारी घटना आहे, त्यामुळे हा विषय आम्ही लावून धरलेला आहे। त्यातल्यात महिला कंडक्टरच्या हातून झालेला आहे आणि विशेष म्हणजे महिला कंडक्टर, तर आम्ही माहिती काढली त्या महिला कंडक्टरच्या अनेक तक्रारी याच्यामध्ये आमच्याकडे आलेल्या आहेत। आता त्या खोलात आम्ही वैयक्तिक जाणार नाही, कारण शेवटी आम्ही महिलांचा सन्मान करतो। अनेक कर्मचारी या तासगाव आगारामध्ये चांगलं काम करतायत। आम्ही फोन जरी केला तरी बसेस त्या ठिकाणी लावत होते, परंतु आज बसेस जरी कमी असतील तर याच्यामध्ये व्यवस्था केली पाहिजे। या तालुक्यामध्ये बस फेऱ्या शाळेच्या मुलांसाठी आहेत, त्या कुठे कमी पडताना दिसत आहेत। त्यापूर्वी माननीय सुमनताई माजी आमदार यांनी सुद्धा हा विषय हातात घेतले होते। आम्ही पक्ष म्हणून बोलत नाही, परंतु एक दक्ष नागरिक म्हणून आमची मागणी आहे की बस आमची आहे, एसटी आमच्या हक्काची आहे। की लालपरी वाचायची असेल तर प्रवाशांना सुखकर प्रवास मिळाला पाहिजे, सुरक्षित प्रवास मिळाला पाहिजे आणि एसटी चालली तर या कर्मचाऱ्यांचे पगार निघणार आहेत। ड्रायव्हर कंडक्टरची रोजीरोटी या किंवा त्या प्रवाशांच्या तिकिटावरती चालते। आणि दुसरी घटना या ठिकाणी, दुसरी गोष्ट सांगतो इच्छितो की या ठिकाणी अनेक मुली खेडेगावात येतात, अनेक महिला प्रवास करतात, परंतु या एसटी स्टँडच्या परिसरामध्ये अनेक रोड रोमिओ, गावगुंड, टवाळखोर या ठिकाणी मुली छेडछाड करत असतात, येतात। या ठिकाणी पोलीस प्रशासनाने स्वतः लक्ष देऊन या कारवाई केल्या पाहिजेत
आणि या तासगाव तालुक्यातील महिलांना मुलींना सन्मान दिला पाहिजे, त्यांची सुरक्षित वाढ केली पाहिजे. दुसरी गोष्ट, बस स्टॉप यायच्या अगोदर काहींचं घर असतं, रात्रीची वेळ असते, वयोवृद्ध ज्येष्ठ असतील महिला असतील, त्यांना जर ड्रायव्हरला हात करून सांगितलं की बाबा इथं बस थांबव, माझं घर जवळ आहे, 200 मीटर अंतर सुद्धा बस थांबवायचं सौजन्य दाखवत नाहीत. त्यामुळं या माध्यमातून मी सांगू इच्छितो, हात दाखवा, बस थांबली पाहिजे. स्टॉप जवळ आल्यानंतर जवळच्या अंतरावरती त्यांचं घर असेल तर विनंती केली तरी सुद्धा बस थांबली पाहिजे, कारण बस ही आपली हक्काची मालकीची आहे. काय बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बदल करावा लागेल. आम्ही लवकरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना भेटणार आहोत. झालेल्या घटनेची चौकशी करा असं पत्र देतोय आणि आम्हाला ज्या 20 बसेस कमी आहेत त्या 20 बसेसची सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत. आणि हा प्रवास सुकर होण्यासाठी समग्र नागरिकांनी एकत्र यायला पाहिजे आणि घडणाऱ्या घटनेचा निषेध कायम केला पाहिजे. ह्या जर घटनेवरती जर यांनी काही कारवाई नाही केली तर इथून पुढच्या काळात आपल्याकडून काय इशारा असेल? आम्ही ही घटना आगार प्रमुखांच्या कानावर घातलेली आहे. ही घटना सांगली जिल्ह्याचे विभाग प्रमुख भोकरे साहेबांच्या कानावरती घातलेली आहे, परंतु फक्त आणि फक्त ऐकून घ्यायचं काम करतात, कारवाई करत नाहीत. त्यामुळे शेना स्टाईलनं आम्ही 7 दिवसात जर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करू आणि ह्या ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना, त्या ज्येष्ठ वयोवृद्ध पडतरी काकांना न्याय मिळवून देऊ. थँक्यू. आत्ताच प्रदीप काकांनी सांगितलेलं आहे की जर का 7 दिवसात ह्याच्यावरती जर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही केली तर चक्का जाम आंदोलन करण्याचा त्यांनी सदर इशारा दिलेला आहे. SK न्यूज मराठी, अनिल सावंत.